पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। परभणीच्या पाथरीमध्ये 5:30 वाजल्यानंतर देखील मतदान केंद्रावर मोठी गर्दी आहे, त्यामुळे मतदानाची प्रक्रिया ही लांबण्याची शक्यता आहे। 8 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालण्याची शक्यता आहे। पाथरी शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेमध्ये 5:30 वाजल्यानंतर देखील मतदारांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे ही मतदानाची प्रक्रिया आता लांबणीवर पडत असल्याचं पाहायला मिळतंय। साधारणतः अधिकाऱ्यांनी अंदाज दिलेला आहे 8 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया चालेल असा। 5:30 वाजल्यानंतर देखील पाथरीमधील मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मतदारांच्या रांगा लागल्याचं चित्र देखील आपल्याला येथे पाहायला मिळत आहे। तर परभणीच्या पाथरी येथील मतदान केंद्रावरची ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। 5:30 वाजण्याच्या आत जे मतदार गेटच्या आतमध्ये आलेले आहेत त्यांना आता निवडणूक अधिकाऱ्यांनी टोकन दिलेलं आहे। टोकन सुविधा उपलब्ध करून दिली, त्यांनाच शेवटपर्यंत मतदान करता येणार आहे। 5:30 वाजल्यानंतर देखील मतदारांची गर्दी लक्षात घेता आता स्थानिक पातळीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। परभणीच्या पाथरी शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेत आपण सध्या आहोत। या शाळेत मतदान करण्यासाठी लोकांची लाईन आपण पाहू शकता। मतदानाचा दिवस आहे, मतदानाचा शेवटचा टाइम हा 5:30च्या जवळजवळ उलटून गेलेला आहे, तरी पण आपण पाहू शकतो की नागरिक मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लाईनीमध्ये उभे आहेत। यात तुम्ही पाहू शकता वयस्कर मंडळी आहेत, युवा वर्ग आहे व नवतरुण सुद्धा या लाईनीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी उभे आहेत। कारण पाथरी पाहिलं तर पाथरीमध्ये खूप अटीतटीची लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकीकडे विरोधी काँग्रेस आहे व महायुतीचे 2 मित्रपक्ष जसे की अजितदादांची राष्ट्रवादी व शिंदेची सेना अशी लढत होणार आहे। 2 महायुतीतले पक्ष आणि एक विरोधाचा पक्ष असे तिघांची इथं अटीतटीची लढाई होणार आहे। संपूर्ण परभणी जिल्ह्याचं लक्ष पाथरी नगर परिषदेकडे आहे। लोकांना जे लोक ज्यांना उशीर झालेला आहे त्यांच्यासाठी प्रशासनातर्फे एक चिठ्ठ्या देण्यात आलेल्या आहे। चिठ्ठ्या देऊन त्यांना लाईनीत उभं करण्यात आलेलं आहे व जे नाहीत त्यांना दरवाजाच्या बाहेर उभं करण्यात आलेलं आहे की जेणेकरून वेळेच्या नंतर कोणी येऊ नये, त्यासाठी या लोकांना चिठ्ठी देऊन आपल्या निवडणुकीचा हक्क बजावण्यासाठी लाईनीमध्ये उभं करण्यात आलेलं आहे। तर पठाण, लोकशाही मराठी, परभणीच्या पाथरी शहरातील नेताजी पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पाथरीमध्ये देखील मोठा राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तिकडे मुक्ताईनगरमध्ये देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन केलेलं आहे। तर जळगावमधून ही महत्त्वाची बातमी समोर येते। जळगावमधील मुक्ताईनगर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन केलं। चंद्रकांत पाटील यांच्या विरोधामध्ये कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात ही जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आता भाजपचे हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। चंद्रकांत पाटिल हाय हाय नहीं चलेगी गुंडागिरी नहीं चलेगी। बीडच्या गेवराईमध्ये जो राडा झाला होता त्यानंतर विजयसिंह पंडित यांनी